शहादा नगरपालिका हद्दीतील सप्तशृंगी मंदिरामागील रस्ता खोदून ठेवला. नागरिक त्रस्त. काम कधी पूर्ण होणार? शहादा नगरपालिका हद्दीतील सप्तशृंगी मंदिरामागील रस्ता काल संध्याकाळपासून खोदून ठेवण्यात आला असून अद्यापही दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्ता खोदून तसाच सोडल्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या ठिकाणी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून अनेक वाहन चालकांचा तोल जाण्याच्या घटना घडत आहेत. रात्रीच्या वेळी पुरेशा सूचना फलकांची किंवा सुरक्षिततेच्या उपाययोजनांची व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित कंत्राटदाराच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त करत रस्ता खोदून ठेवला आहे, पण काम कधी सुरू होणार असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच नगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्त्याचे काम पूर्ण करावे आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान संबंधित विभागाने या कामाबाबत स्पष्ट माहिती देऊन रस्ता लवकरात लवकर वाहतुकीसाठी सुरळीत करावा अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. हा रस्ता कालपासून खणून ठेवलेला आहे. लोकांना काय तकलीफ होते आम्हाला माहिती. आता मी येता पडून गेलो मी. काही मला असतं साध्याचे कॉन्ट्रॅक्टरांनी आताच काम करून दिलं असतं. काय करते नगरपालिका? कुठे नगरपालिका? कुठे नगरसेवक? कुठे नगराध्यक्ष? काय करताय तुम्ही? काय मी मरून जाऊ आम्ही मिळतो आमच्या कोण काय करणार आहे आमचं? मग काय आता काय करायचं आहे? मी सांगा पत्रकार साहेब, तुम्ही बोला आता तुम्ही ना. एवढी खड्डे शाळ्यामध्ये काय करते नगरपालिका? केव्हा कामं होतील? शाळेची कामं होतील? मग किरकोळ काम आहे हो, किरकोळ काम आहे. एक काल त्यांनी खालून ठेवलं. एक घंट्याचे काम आहे. 1 घंट्यामध्ये कोण काम जातो डांबरीकरण काम 1 घंट्यामध्ये हो. आम्हाला माहिती ना, आम्ही बी आहे ना ठेकेदार, आम्ही कामं करतो ना हो. पेमेंटचं काम आहे. 1 घंट्या 2 घंट्यामध्ये काम व्हायला पाहिजे. अजूनही काम होत नाही. आता मी खाली पडून गेलो त्याचा. मग काय करायचं? आम्ही जीवायचं मग भरून घ्यायचं असं. आता मी जातो पोलीस स्टेशनला, मी केस करतो बाबा. काय सांगू आता मी? मग आता जाऊन आमच्या कॉलनी नगर सेवा घे. आम्ही काय करायचे? आम्ही अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.